काल 2:30-3 वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या चुलत्यांची बकरी कातरायला चालू होती आणि मी खाणार होतो आणि मग त्यावेळी माझ्या मित्रांनी सांगितलं अरे भाई 551 रँक आला तुझा रिझल्ट लागणार होती याची कल्पना होती पण मग 21 ला लागतोय का 22 ला लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला ते खूप भारी मला खूप छान जाताना राधिका बिल्डच्या समोरून मला फोन चोरीला गेला हाताने काढून घेऊन गेली ऍक्च्युली आता ही गोष्ट म्हणजे मी घरी आज ड्रायव्हरला आणि दादाला सांगितलेलं नाहीये त्याला एवढं सांगितलं मला फोन बदल पडलाय गेल्यावर पण तू पोलीस स्टेशनला गेलो पण काय झालं होतं ऍक्च्युली सुरुवातीला आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय भावच नाही दिला अरे मला ठीक आहे जावा त्यांच्याशी नॉर्मल सिच्युएशन मला तू जसा आता आहे जसा नॅचरल जरी UPSC मध्ये राहिलास भाई त्यांना तुझ्यासारखे टॅलेंटेड मुलं पाहिजे यार जे की खूप लोअर रंग्स ऑफ द सोसायटी मधून आलेत त्यांनी खूप स्ट्रगल केलाय म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटे लागलेत आणि पेपर देऊन आल्यानंतर मला असं कॉन्फिडन्स होतं की यार ऍटलीस्ट सिलेक्शनचं फायनल राहू दे पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यूचं ते कॉल येईल आणि नंतर मला समजलं की माझा इंटरव्ह्यूचा कॉल 3 मार्कांना राहिला सो ज्यावेळी माझा फॉरेस्टचा रिझल्ट लागला 15 दिवस ऍटलीस्ट मी कोम्यामध्ये गेल्यासारखं होते की म्हणजे ऍटलीस्ट 1 महिना राहिलाय आणि म्हणजे आपल्या देशातल्या एका डिफिकल्ट एक्झामिनेशनचा इंटरव्ह्यू द्यायला चाललोय फोटो वगैरे कसं भगवद्गीता ठेवतात की खरं बोलणार खोटं सांगणार नाही असं आमच्या धनगर समाजाच्या बाबतीत असं आहे की भंडाऱ्यावर हात ठेवून खरं सांगणार भंडाऱ्यावर हात ठेवला की कोण खोटं बोलणार